आळंदीहून राजे पुण्यात आले. दिवे लागण झाली होती. लाल महालात प्रवेश करीत असता त्यांची नजर वाड्याच्या प्रथम चौकाच्या दारात उभ्या असलेल्या जिजाबाईंच्याकडे गेली. पायांवर पाणी घेऊन राजे सदर पायऱ्या चढून गेले. जिजाबाईंच्या पाया पडले. आशीर्वाद देऊन जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुमच्या पुढंच अहमदाबादेचा खलिता आला. खरंच? राजे आनंदित होऊन उद्गारले. आशीर्वाद खोटा ठरायचा नाही. कुणाचा आशीर्वाद? मासाहेब, तुम्ही आळंदीला आला असता तर फार बरं झालं असतं. आळंदीला तुकाराम महाराजांचं दर्शन घडलं. खरं? जिजाबाई हात जोडीत म्हणाल्या. हो ना, त्यांच्या थोड्या सहवासात आम्ही खूप काही शिकलो. आमचा अहंकार नाहीसा झाला. सम्राटांना देखील त्यांच्यासमोर लाजावं अशी त्यांची योग्यता. सकाळपासून उपाशी असाल? चला. नाही मासाहेब, आमचं पोट अगदी भरलं. आम्हाला तुकाराम महाराजांनी ठेवून घेतलं. घराघरातून आलेला भाजी भाकरीचा प्रसाद सर्वांना मिळाला. इतकं रुचकर भोजन आम्ही आजवर केलं नाही. नशीबवान आहात मासाहेब. आम्हाला महाराजांनी जवळ बसवून घेतलं. संकट दूर होईल म्हणून आशीर्वाद दिला. आम्ही फडात जाऊन येतो. खलिता वाचायचा आहे. राजांनी 2 पावले टाकली. ते तसेच वळले. चेहरा शर्मिंदा झाला होता. जिजाबाईंच्या जवळ जात राजे म्हणाले, क्षमा मासाहेब, आमच्या ध्यानी आलं नाही. आम्ही जीवलो नाही असं वाटून तुम्ही अद्याप उपाशीच असाल. प्रथम जीव. जिजाबाई हसल्या. शिवबा, तुम्ही फडात जाऊन या. रात्र झाली आहे. थोड्या वेळानं जीवलं म्हणून बिघडणार नाही. खरंच जा. राजे फडात गेले. राजांच्या हाती शाही खलिता देण्यात आला. राजांनी अधीरपणे खलिता उघडला. राजे वाचित होते. चेहऱ्यावर समाधान विलसत होते. मुरादने लिहिले होते, तुम्ही खातरजमेचे पत्र आल्यानंतर हुजूर येतो म्हणून लिहिले. एसियास वकील अगोदर पाठवणे म्हणजे खातरजमेचे पत्र पंजासहित पाठवण्यात येईल. राजांचा आणि मुरादचा पत्रव्यवहार सुरू झाला. आदिलशाहीला ही वार्ता समजताच अर्धांगाने आजारी असलेला शहा काळजीत पडला. मोगलांचे वैर पत्करणे आदिलशाहीला शक्य नव्हते. त्यातच मुरादकडून शहाजीला पत्र गेले. पत्र दडपणे विजापूर सुलतानाला शक्य नव्हते, कारण सम्राटाचे पत्र होते. मुरादने लिहिले होते, तुमचे पत्र शिवाजी यांनी अर्जदस्त हुजूर येण्याविषयी पाठवली ती पावली. पेशीच्या गोष्टी मनात न आणता तुमची मोकळीक करण्याविषयी लिहिले. तुम्हाकरिता पोशाख पाठविला आहे. हा घेऊन आपणावर पूर्ण लोभ आहे असे मनात आणावे. विजापूरकर सुलतान धास्तावला. शहाजीला मुरादने मानाचे वस्त्र पाठवले. याचा अर्थ आता तो दिल्ली दरबारचा मानकरी होता आणि शहाजीच्या संरक्षणाची सारी जबाबदारी विजापूरकर सरकारवर होती. आदिलशाही पेचात पडली. विजापूर सुलतानने शहाजीराजांना खिलत पाठवली. मानाने दरबारी आणले. आपला आब राखण्यासाठी व दरबारी इज्जत राखण्यासाठी सुलतानाने एकच अट घातली. संभाजीने लढविलेले बंगळूर शहर कंदर्पी हा किल्ला बादशहास द्यावा व शिवाजीने आदिलशाहीचा बळकावलेला कोंढाणा किल्ला परत करावा. शहाजीराजांनी फारसे ओढून न धरता त्या अटी मान्य केल्या व तशा मजकुरांची पत्रे शिवाजीस व संभाजीस पाठवली. जंजी कैदेनंतर जवळजवळ 10 महिन्यांनी शहाजीराजांची सुटका झाली. शहाजीराजांच्या अपमानाचे शल्य कमी करण्यासाठी आदिलशहाने शहाजीराजांच्या दारी हत्ती घोडे बांधविले. फर्जंद ही किताबत दिली. पण आलेल्या अनुभवाने शहाजीराजांचे चाकरीतील मन उदास बनले. राजांना विजापूरचे पत्र आले. शहाजीराजांची मुक्तता झाल्याचे वाचून लाल महालात आनंदाला भरते आले. कोंढाणा द्यावा लागणार याचे राजांना दुःख होते. कोंढाणा म्हणजे स्वराज्याचे अव्वल ठिकाण होते, पण टळलेले संकट त्यापेक्षा कैक पटींनी मोठे होते. जिजाबाई, सईबाई, अमात्य डबीर, पेशवे यांच्यासह राजे गजाननाच्या दर्शनाला गेले. गजाननापुढे मस्तक टेकून राजे उभे राहिले. म्हणाले, देवानं लाज राखली, त्यानंच संकटातून तारलं. राजे, निर्बळ सुख कधी मिळतच नाही का? सोनोपंत म्हणाले. राजे म्हणाले, हे निर्बळच आहे. कोंढाण्याचं दुःख कसलं? स्वराज्यासाठी अजून 200 गड घ्यायचे असतील तर त्यात आणखीन एक गड जड नाही. हा कोंढाणा परत घेता येईल. असले 56 कोंढाणे महाराज साहेबांच्यावरून ओवाळून टाकावे लागले तरी त्याची खंत आम्हाला वाटणार नाही. देवदर्शन आटोपून वाड्यात येत असता जिजाबाईंनी आज्ञा केली, अमात्य, आज गजाननाच्या मंदिरावर दीपोत्सव करा.
आम्ही नवस बोललो होतो. रात्र झाली आणि गजाननाचे शिखर लक्षदीपात उजळून निघाले. रात्री झोपण्याआधी राजे जिजाबाईंच्या दर्शनाला गेले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, फार ताण पडला. साऱ्यांनाच मनस्ताप झाला. विश्रांती घ्या. ऐनवेळी तुम्हाला सुचलं म्हणून बरं झालं. मासाहेब, हे श्रेय आमचं नाही. सईबाईंच्याकडे पाहत राजे म्हणाले, कौतुक करायचंच तर आपल्या सुनबाईंचं करा. त्यांनीच हे सुचवलं. आहेच ती हुशार, मासाहेब म्हणाल्या. हो ना, राजे सईबाईंच्यावर नजर रोखीत म्हणाले. पण शह देतात तो राजाला, हत्तीला नव्हे, हे अजून कळायचं आहे. सईबाई गडबडीने निघून गेल्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तिला आता चिडवीत जाऊ नका. दिवसातली पोर सुखरूपपणे पार पडली की काळजी मिटली. एवढे मोठे झालात पण वयाची जाणीव नाही. असेच राहा. सईबाई महाली गेल्या तेव्हा राजे पाठ फिरून झोपी गेले होते. गंभीर होऊन पलंगाजवळ जात सईबाई म्हणाल्या, माहीत आहे जागे आहात ते, सोंग नका घेऊ. राजे वळले. राजांच्यावर नजर रोखून उभ्या असलेल्या सईबाईंना ते म्हणाले, ही चाल नाही, हा मात्र नक्की शह. त्या शब्दांनी सईबाईंचे अवसान कुठच्या कुठे निघून गेले. त्या एकदम हसल्या. राजांचे हास्य त्यात मिसळून गेले. शहाजीराजांच्या आज्ञेप्रमाणे शिवाजीराजांनी आदिलशाहीला कोंढाणा दिल्यामुळे आदिलशाही नजीकच्या काळात काही कारवाई करील असे वाटत नव्हते. कितीतरी दिवसांनी राजांना स्वस्थता मिळत होती. आजवर शत्रूंच्या भीतीने किल्ले, कोट, शस्त्र खरेदी यात घातलेले लक्ष त्यांनी आता राज्याच्या बंदोबस्तात गुंतवले. दादोजी कोंडदेवांनी जमीन महसुलांची बसवलेली पद्धत, त्या पद्धतींच्या अंमलबजावणी जारीने सुरू करण्यात आली. पुण्याला पाण्याची टंचाई पडू नये म्हणून कोंडवे गावाला धरणाचे बांधकाम सुरू केले. शिवापूरच्या बागायतासाठी दुसऱ्या धरणाची उठावणी केली. या कामात राजे जातीने लक्ष घालीत होते. दादोजींची उणीव जिजामाता भरून काढीत होत्या. वाड्याच्या दारात आलेल्या तंट्याचा निर्णय त्याच करीत असत. रोज राजे वेळ मिळेल तेव्हा पुरंदरचे काम पाहत होते. खळद बेलसरला मिळालेल्या राजांच्या विजयाने सारा मावळ सुरक्षित झाला होता. त्या मावळाला आता न्यायी राज्याचा पडताळा येत होता. पिकावर वसूल घेतला जात होता. शेती उठवायला नवीन जमीन मिळत होती. गुरे अवजारे घेण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना रकमा मिळत होत्या. कर्ज मिळत होते. कुणाही सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करायला प्रजा धजत होती. राजे अशा तक्रारीची दखल जातीने घेत. अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शासन केले जाई. राजांचे जसे प्रजापालनाचे नियम होते तसे लष्कराचेही नियम होते. लष्कराची पाहणी नेहमी व्हायची. घोडा हे राज्याचे ऐश्वर्य असल्याने त्याची मालकी खासगी नव्हती. सारे घोडे सरकारी लष्करात. बायको बटीक कलावंतीन बाळगायला मनाई असे. जो बाळगील त्याची गर्दन मारावी असा हुकूम राजांनी काढला होता. एके दिवशी राजे पुरंदरहून पुण्याला आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. वाड्यात एकच गडबड उडाली होती. मनोहरी गडबडीने सदरेवरून आत जात होती. राजांनी हाक मारली, मनोहरी, आज गडबड कसली? हातातील कलश सावरीत मनोहरी हसली आणि उत्तर न देता आत निघून गेली. राजांना त्या वर्तनाचा अर्थ लागेना. ते मासाहेबांच्या महालात गेले. तेथे कोणी नव्हते. त्याच वेळी मासाहेब आल्या. मासाहेब, आज गडबड कसली? राजांनी विचारले. राजे, मासाहेब हसून म्हणाल्या, रात्रीपासून गडबड सुरू आहे. ती तरी तुम्हाला सांगत होते 4 दिवस कुठं जाऊ नका म्हणून. काय झालं? काय झालं? तुम्ही आबासाहेब बनलात. राजे, आज पहाटेच मुलगी झाली. बरं झालं वेळेवर आलात. देवांना साखर ठेवून साखर थैली पाठवायला हवी. साखर वाटायला हवी. राजांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला. राजे जेव्हा सईबाईंना भेटायला गेले तेव्हा बाळ पाळण्यात झोपले होते. राजांनी निद्रित मुलाला पाहिले आणि ते सईबाईंच्याकडे वळले. सईबाईंच्या चेहऱ्यावर क्षीण हास्य होते. राजे म्हणाले, कुणासारखी आहे मुलगी? आपल्याच वळणावर गेली. राजे हसले. म्हणाले, वाटलंच होतं. मुलाचं जिथं रूप दिसणं कठीण तिथं तुम्ही बायका त्याचं वळणही सांगून मोकळ्या होता. कसं देव जाणे. राजांच्या हाताश मुद्रेकडे पाहताच सईबाईंना हसू आवरणे कठीण गेले. त्या मोठ्याने हसल्या. हसता हसता मध्येच थांबल्या. उद्गार निघाला, आई ग. राजे धावले. काय झालं? काय नाही. हसणंही सहन होत नाही. तुम्ही विश्रांती घ्या. राजे म्हणाले. थांबावं ना? काय? खरं सांगाल?
आम्ही तुमच्याशी कधी खोटं बोललो का? मुलगी झाली म्हणून वाईट वाटलं नाही? बिलकुल नाही, मासाहेबही म्हणाल्या. पहिली बेटी तूप रोटी. पण राणीसाहेब, ह्या छोकरीला अगदी तुमच्यासारखी बनवा. म्हणजे कशी? क्षणभर राजाने सईबाईंना निरखले आणि ते म्हणाले, आपलं दुःख गिळून दुसऱ्यांच्या सुखात विरघळणारी. आणि एवढे बोलून राजे महालाबाहेर गेले. सईबाईंच्या मुखावर एक वेगळेच समाधान होते. मुलीची साखर देवादिकांना आप्तस्वकीयांना वाटली गेली. लाल महालात थाटाने बारसे झाले. मुलीचे नाव सखूबाई ठेवण्यात आले. सखूबाईचा जन्म चांगल्याच पायगुणाचा ठरला. शहाजी राजांच्या सुटकेनंतर तिचा जन्म झाला. घरादाराला स्वस्थता असताना ती जन्माला आली. राजांना सखूला पाहण्यात मोठा आनंद वाटत होता. राज्यकारभाराबरोबरच सखूचे वाढते चाळे ते पाहत होते. सखू रांगू लागली आणि बोबडे बोल उमटू लागले. घरादाराच्या अंगाखांद्यावर सखू खिळू लागली. एके दिवशी लाल महालात बातमी आली. कान्होजी जेदे पुण्यास येत होते. कान्होजी जेदे हे शहाजी राजांच्या खास विश्वासातले सरदार. शहाजी राजांना कैद झाली तेव्हा कान्होजी कैद केले गेले. कनकगिरीला कान्होजी आदिलशाहीला कैदेत पडले. पुढे शहाजी राजांची सुटका झाल्यानंतर कान्होजींना सोडण्यात आले. आपल्यामुळे अवकारण कान्होजींना बंदिवास भोगावा लागला याचे शहाजी राजांना फार दुःख झाले. कान्होजींचेही मन बादशाही सेवेला विटले होते. कान्होजींच्या सारख्या तडफेच्या नेकजात सरदाराने लहरी आदिलशाहीत राहावे असे शहाजीराजांना वाटेना. त्यांनी कान्होजींना आपल्या वतनावर पाठवले. निरोप देताना सांगितले, कान्होजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. जिथं आमचे पुत्र शिवाजी राजा आहेत त्यांची जीवाभावानं इमानीपणानं सेवा करा. आमचे ठाई ते समजा. जीवामुलानं त्यांचं रक्षण करा. आदिलशाही फौज आली तरी शिवाजी महाराजांच्या वतीनं फौजेला टक्कर द्यायला भिवू नका. कान्होजींनी ती आज्ञा शिरसावंद मानली. शहाजीराजांच्या पुढे बेलरोटीची शपथ घेऊन कान्होजींनी विजापूर सोडले. बादशाहीला विटलेले कान्होजी शिवाजीराजांच्या भेटीसाठी पुण्याची वाटचाल करू लागले. कान्होजी येणार या वार्तेने राजे आनंदित झाले होते. रात्री राजे सखूबाईला जवळ घेऊन झोपले होते. सखूच्या डोळ्यात झोप आली होती. राजे तिला थोपटीत होते. बोलता बोलता सखू झोपी गेली. आपल्या कुशीत झोपलेल्या सखूकडे पाहून राजे समाधानाने डोळे मिटून पडले होते. सईबाई आत आल्या. त्यांनी राजांकडे आणि झोपलेल्या सखूकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित विलसले. त्या समईकडे वळल्या आणि हाक आली, सई. सईबाईंनी दचकून पाहिले. शिवाजीराजे पाहत होते. झोपला नाहीत, झोपमोड होऊ नये म्हणून किती हळूवार पावलांनी आले. आपल्या आगमनाची वर्दी तुम्ही येण्याआधीच मिळते, ती कशी? सईबाईने आश्चर्याने विचारले. हळूवारपणे उठत राजे म्हणाले, ती सांगते. ती कोण आहे अशीच बोल की. आपण तिच्याबरोबर बोलत बसावं. जाते मी. सईबाई जाण्यासाठी वळलेला पाहताच राजे गडबडीने म्हणाले, तुम्ही जा, पण नाव तर ऐकून जाल. सईबाई थांबल्या. त्यांच्या कानावर शब्द आले, तुमची वर्दी तुमच्या पायीची साखळी देते. सईबाई राजांच्याकडे चकित होऊन पाहत होत्या. त्या कृत्रिम कोपाने म्हणाल्या, या साखळ्यांचा एवढा का आवाज येतो की मूद पाक खाण्यापासून इथवर ऐकू यावा? नाही सई, ते तुम्हाला कळायचं नाही. ते आम्हीच जाणे. आतुर पतीच्या तीक्ष्ण कानांना पत्नीच्या पायातल्या साखळ्यांचा आवाज फार लवकर ऐकू येतो. सईबाई लाजल्या. काही न बोलता समईच्या नजीक जाऊन वाद शांत करू लागल्या. कान्होजी जेदे पुण्याला आले. त्यांच्याबरोबर एक खास मेनाही होता. विजापूरहून येताना शहाजीराजांनी सोयराबाईंनाही कान्होजी बरोबर पाठवले होते. धाकट्या राणीसाहेबांना मोठ्या सन्मानाने वाड्यात पावले टाकले. कान्होजींनी जिजाबाईंना मुजरा केला. राजांनी विजापूरचे क्षेम कुशल विचारले. जिजाबाईंनी महाराज साहेबांची संभाजीराजांची चौकशी केली. राजे कान्होजींना म्हणाले, कान्होजी, तुम्ही आलात, आम्हाला आणखीन धीर आला, आमचं बळ वाढलं. राजे, तुमचं कर्तृत्व ऐकून महाराज साहेबांना कौतुक वाटतं. नाहीतर त्यांनी आपल्या सेवेसाठी मला पाठविलं नसतं. तुमची निष्ठा आम्हास माहीत आहे. कान्होजींच्या बरोबर आलेल्या बाजी जेद्यांच्याकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, तुमच्या आधी तुमचे बाजी आमच्या बाजूनं फत्तेखान विरुद्ध लढले, थोर पराक्रम केला. आम्ही सारे त्यांना सवाई बाजी म्हणतो. योग्य धनी मिळाला तर पराक्रमाला वाव मिळतो.
त्यासाठी राजे माझे काही खास विश्वासातले वीर आणले आहेत. माणसं विश्वासाची, जीवाला जीव देणारी आहेत. तोच येसाजी आत आला. राजांची नजर येसाजीवर खिळली. येसाजीचे डोळे भरले होते. राजांनी गडबडीने विचारले, काय झालं येसाजी? महाराज, वाईट बातमी आली आहे. कसली बातमी? तुकाराम महाराजांनी देह ठेवला. ते ऐकताच राजांना मोठा धक्का बसला. साऱ्या आठवणी उफाळून आल्या. उभ्या जागी डोळे भरले. गहिवरल्या आवाजात राजे म्हणाले, अरे रे, एका महात्म्याच्या दर्शनाला आम्ही मुकलो. उपवासानं क्षीण बनलेली काया, चेहऱ्यावरचं भोळं बावडं हसू, पाखरा शेजारून जाताना देखील पाखरे उडाली म्हणून दुःख करणारा तो आत्मा. आमच्या नजरेसमोरून ते रूप हलत नाही. आमच्या भूमीवर या संताचे भारी उपकार आहेत. आम्ही राजे सत्तेच्या जोरावर राज्य उभारतो, पण हे संत, काही सत्ता नसता त्यांनी मोगली राज्यात आपला धर्म टिकवला. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, एकनाथ चोखा, बंका, किती नावं घ्यावीत. स्वकीयांचा, परधर्मीयांचा अखंड विरोध सहन करीत यांनी धर्माची ज्योत तेवत ठेवली. धर्माची ओळख सामान्यापर्यंत नेऊन भिडवली. कान्होजी, आमचं राज्य उभारीत असता अशा संत सज्जनांकडे आम्ही जास्त लक्ष पुरवायला हवं. यांची सेवा करीताच राज्याचा विस्तार करायला हवा. तरच आमच्या राज्याला काही अर्थ प्राप्त होईल. राजे बोलत होते. ओघळणाऱ्या अश्रूंचेही त्यांना भान राहिलेले नव्हते. थोड्याच दिवसात कान्होजी राजांचा निरोप घेऊन रोहीड खोऱ्यात निघून गेले. दिवसेंदिवस राजांची ताकद वाढत होती. स्वस्थतेचे दिवस असल्याने राजांना सर्व व्यवहारात लक्ष घालता येत होते. एके दिवशी मासाहेब राजांना म्हणाल्या, राजे, आमची एक इच्छा राहून गेली आहे. कोणती मासाहेब? विजापुरी स्वारींना कैद झाली तेव्हा आम्ही महाबळेश्वरला अनुष्ठानाचा संकल्प सोडला होता. सत्पुरुष गोपाळ भटांचं दर्शन घ्यावं असं फार दिवस आमच्या मनात होतं, पण मधल्या गडबडीमुळं बोलता आलं नाही. मासाहेब, आपण लवकरच महाबळेश्वरला जाऊ, त्यात आम्हालाही आनंद आहे. राजांनी महाबळेश्वराची तयारी केली. मासाहेबांच्या सह राजे महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वराच्या सत्पुरुष गोपाळ भटांचे दोघांनी दर्शन घेतले. गुरुमंत्र घेऊन अनुष्ठान केले. देवस्थानाला व स्वामींना वरशासन दिले. राजांचा महाबळेश्वरी मुक्काम असता महाबळेश्वरानजीक असलेल्या जावळी खोरे, कोयना खोरे या मुलखातून राजांची नजर फिरत होती. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगलगड यांनी बंदिस्त असलेली पार घाटाच्या प्रचंड भिंतीस पाठ लावून बसलेली ती खोरी राजांच्या मनात भरली होती. जावळी खोऱ्याचा दरारा आदिलशाही दरबारालाही वाटत होता. डोंगर कपारीत दाट रानाने वेढलेला तो भाग जवळजवळ अजिंक्यच होता. ज्यांच्या हाती जावळी त्यांचे राज्य सुरक्षित असे ते ठिकाण होते. त्या प्रदेशावर राज्य होते मोऱ्यांचे. त्यांना चंद्रराव ही पिढीजात किताबत होती. सध्याचा चंद्रराव यशवंत मोरे राजांच्याच कृपेने जावळीला आला होता, पण राजांना त्याचा विश्वास वाटत नव्हता. राजे महाबळेश्वराहून परतले, पण जावळी त्यांच्या नजरेआड झाली नाही. लाल महालात दिवे लागण झाली होती. राजे सज्जावर उभे होते. पाठीमागे महालात कोणी नव्हते. वाड्यासमोरचे चौकी पहारे, वाड्याच्या बाहेरचे मोकळे मैदान अस्पष्ट दिसत होते. उकाडा पुष्कळ वाढत होता. राजे वळले. हजारी समयी कोणी तरी पेटवीत होते. राजांनी विचारले, कोण? मी. कोण? मनोहरी. जी. मनोहरीने महालातल्या समया प्रज्वलित केल्या. राजांच्या जवळ येऊन तिने त्रिवार नमस्कार केला. राजांनी दिव्याला नमस्कार केला. ते म्हणाले, आज साऱ्यांनी आम्हाला वाळीत टाकलेले दिसतं. आमच्या सखूबाई पण दिसल्या नाहीत. येसाजीराव यांना लग्नाला घेऊन गेले आहेत. आणि राणीसाहेब? खाली मासाहेबांच्याकडे आहेत. पाठवू? नको. वाद्यांचा आवाज येताच राजांची पावले सज्जाकडे वळली. मागोमाग मनोहारी होती. दिवट्यांचा रांगा वाड्याच्या दिशेने पुढे येत होत्या. राजे म्हणाले, वरात आली वाटतं. जी. तू जा, मासाहेबांना वर्दी दे. तोवर आम्ही खाली आलोच. घोड्यावर नवरानवरी बसले होते. पुढे सनई ताशा वाजत होता. सज्जावरून राजे मिरवणूक निरखित होते. वरात वाड्याच्या पटांगणात आली. पलोत्यांनी कडे धरले आणि मधल्या रिंगणात जीव महाला उतरला. करडीच्या तालावर जीव तलवारीचे हात करीत होता.
चौक घेऊन तो गुडघ्यावर बसला. जीवापासून 9 हातांवर नारळ ठेवला होता. जीवने गुडघ्यावरूनच बैठ्या चालीने नारळ मारला. पाहणारे भले म्हणून ओरडले. असे 4 नारळ जीवा महालाने मारले. मग दुसरा वीर रिंगणात येऊन पट्टा फिरवू लागला. नवरा नवरी घोड्यावरून उतरली. त्यांच्याबरोबर सारे महालात येताना दिसले. राजे काही वेळ तसेच उभे होते. नंतर महालात जाऊन त्यांनी पागोटे घातले आणि जिना उतरून ते आपल्या सदरेवर आले. सदर सोप्यात नवरा नवरी बसली होती. मासाहेब उजव्या बाजूला असलेल्या सईबाईंच्या सह उभ्या होत्या. बाकीची मंडळी आदबीने बाजूला उभी होती. राजे येताच साऱ्यांनी मुजरे केले. नवरा नवरी राजांच्या पाया पडली. सकुबाईंना कडेवर घेऊन उभा असलेला येसाजी म्हणाला, महाराज, हा रामू काकाचा मुलगा भीमा आणि ही आपल्या सर्जेरावांची मुलगी गंगा. अरे वा, म्हणजे घरचंच लग्न म्हणायचं. सर्जेरावांच्याकडे वळून राजे म्हणाले, सर्जेराव, आम्ही रागावलोय तुमच्यावर. पगडी सावरीत सर्जेराव पुढे झाले. त्यांनी विचारले, ते का महाराज? तुमच्या मुलीचं लग्न नुसतं आमंत्रण दिलं, आर्जव करून आम्हाला नेलं नाही. सर्जेराव म्हणाला, महाराज, गरिबाचं लग्न, उंदराच्या घरात हत्ती कसा मावणार? येसाजीच्या कडेवर असलेल्या सुखुबाईकडे बोट दाखवून राजे म्हणाले, म्हणूनच छोटा उंदीर घेऊन गेलात वाटतं. उसळलेल्या हसण्याने सदर भरून गेली. जीवाकडे वळून राजे म्हणाले, जीवा, तुझी ही करामत आम्हाला माहीत नव्हती. येसाजी पुढे झाला, महाराज, साऱ्यासनी ठाव हाय, कोणाचं बी लगीन पुण्यात असू दे, जीवा बिगार वरात सजत नाही. 9 हातावरचा नारळ बसल्या बैठकीत मारून माघारी यायला जीवात जाणे. जीवा लाजला. तो बिचकत बोलला, महाराज, एवढंच येते मला. हास्याचा कल्लोळ परत उसळला. सारे शांत होताच राजे म्हणाले, जीवा, माणसाला थोडंच यावं, पण त्याला तोड नसावी. नवऱ्या मुलाकडे वळून राजे म्हणाले, काय भीमराव, आमच्या नव्या मोहिमेत येणार की नाही? बाकी नशीबवान तू, एवढा मोठा होऊन नवरी मिळाली. सर्जेराव म्हणाले, तसे नाही महाराज, सोयरीक ठरवून लय वर्ष झाली, मग लग्न का लांबलं? सारे स्तब्ध झाले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुम्हीच याला कारण. आम्ही? राजे उद्गारले. सर्जेरावाने तोंड घातले, तसं नाही, पण रामू काकांची पुरंदवर नेमणूक झाली. आम्ही राहिलो राजगडावर. आज उद्या म्हणत दिस गेलं. आवंदा मासाहेबींनीच मनावर घेतलं. लागलं ती मदत केली, लगीन सजवलं. असं? आम्हाला कल्पनाच नाही. भीमरावकडे वळून राजे म्हणाले, मग काय भीमराव, काय ठरला बेत? पण आता तुम्ही कसले येता मोहिमेवर? मी येणार महाराज, भीमराव धीर करून म्हणाला. तुम्ही याल हो, पण आमच्या सुनबाई आम्हाला काय म्हणतील? राजे म्हणाले. सर्जेराव मिशीवरून हात फिरवीत म्हणाला, महाराज, ती काय म्हणायची नाही. या सर्जेरावची लेक आहे ती. तिनं माणसाबरोबर लग्न केलं नाही, तलवारी संग केलंय. ठाव हाय तिला कपाळीचं. हा सर्जेराव, जबान रोका, राजांनी दाबले. ही शिलेदाराची भाषा संसारात चालत नाही. मुली, औक्षवंत हो, तुझं सौभाग्य अखंड राहो, वज्र चुडे मंडित हो. नवरा नवरीला राजांचा आहेर झाला. वरात जशी वाजत गाजत आली तशीच वाजत गाजत ती परत गेली. राजे महाली जायला वळले आणि आवाज आला, आबा. राजे वळले. मनोहारी सकूला घेऊन उभी होती. मनोहारी जवळ आली आणि सकू राजांच्यावर झेपावली. राजांनी तिला घेतली आणि ते महालाकडे चालू लागले. त्यानंतर थोड्याच दिवसात राजे जिजाऊंना म्हणाले, मासाहेब, आपलं कुलदैवत शिखर शिंगणापूरला आहे. जावं आणि दर्शन घ्यावं असं फार दिवस मनात आहे. मग जाऊन या ना. तुम्हीही आमच्या बरोबर असावं असं वाटतं. मग 4 दिवसात निघू आपण. बरं. राजांनी शिखर शिंगणापूरला जाण्याची तयारी चालवली. फलटणपासून थोड्या अंतरावर डोंगर शिखरांवर शंकराचे हे जागृत देवस्थान आहे. भोसल्यांचे कुलदैवत ते. राजांनी शिखर शिंगणापूरची मोठी तयारी सुरू केली होती. स्वार सामान पुढे गेले होते. मेणे पालख्या तयार होत होत्या. सगळीकडे हुकूम जारी झाले होते. सईबाईंनी विचारले, मी येऊ शिंगणापूरला? हो. सकू लहान, आम्ही दर्शन घेऊन चटकन परत येऊ. काही दिवस पुढं ढकललं असतं तर चाललं नसतं. सईबाई किंचित नाराजीने म्हणाल्या. राजे जवळ गेले. ते म्हणाले,
तसं चालण्यासारखं नव्हतं, म्हणूनच जातोय आम्ही. तुम्हाला जरी नेलं नाही तरी आम्ही येऊ, तेव्हा काहीतरी अलौकिक भेट घेऊन येऊ. कसली? परमेश्वराच्या मनात असेल तर आपल्याला आल्यावर कळेल. सुमुहूर्तावर राजांनी पुणे सोडले. मेना वाटचाल करू लागला. शिबंदीचे स्वार मागे पुढे जात होते. जिजाऊंच्या मेण्यामागे 1-2 मेणे होते. त्यात सरदार स्त्रिया होत्या. राजे अश्वपथकासह दौडत जात होते. बरोबर येसाजी, तानाजी, शिवा, बाळाजी, पुढे चिमणाजी हेही लोक होते. राजांनी केलेली तयारी शिंगणापूरच्या पायथ्याशी दिसत होती. पायथ्याच्या माळाला छावणीचे स्वरूप आले होते. डेरे मारले होते. राहुट्या, पाली माळावर पसरल्या होत्या. चौकी, पहारेकरी उभे होते. ती छावणी पाहून जिजाबाई चकित झाल्या. राजांना त्यांनी विचारले, राजे, एवढी तयारी? तयारी कसली? राजे म्हणाले, आपल्याबरोबर साऱ्यांनाच दर्शन घडेल. 4 दिवस मोकळेपणात जातील. जिजाबाईंना सामोरे आलेल्या माणसात उपाध्याय होते. पुण्याचे वयोवृद्ध दशग्रंथी ब्राह्मण होते. राजांचे खास सरदार होते. जिजाबाईंच्या राजांच्या मनातले काही कळत नव्हते. दुसऱ्या दिवशी देवालयात अभिषेक झाला. देवाचा प्रसाद वाटला गेला आणि पुजाऱ्याने येऊन वर्दी दिली. मासाहेबांच्या दर्शनासाठी बजाजी निंबाळकर आले आहेत. मासाहेबांनी विचारले, कुठे आहेत? पायथ्याला आहेत. जिजाबाईंनी राजांच्याकडे पाहिले. त्या म्हणाल्या, राजे, त्यांना थांबायला सांगा. दर्शन आटोपून आम्ही येत आहोत म्हणून कळवा. बजाजी निंबाळकरांना जुलुमाने मुसलमान केल्यानंतर आजवर बजाजी विजापुरातच होते. बजाजींची मुसलमान बायको विजापुरी मृत्यू पावली. बादशाही मर्जी उतरली. धर्माला शाही मर्जीला मुकलेले बजाजी परत फलटणला गेले. नवऱ्याच्या धर्मांतराच्या धक्क्याने पूर्वपत्नी सावित्रीबाई फलटणला वारली. तिच्या मुलाला महादजीला घेऊन राजांच्या निमंत्रणानुसार बजाजी शिखर शिंगणापूरला आले होते. देवदर्शन आटोपून जिजाबाईसह शिवाजीराजे मंदिराबाहेर आले. पालख्या उभ्या होत्या. दोघे पालख्यात बसले. शिबंदीसह पालख्या डोंगर उतरू लागल्या. 2 प्रहरच्या उन्हात छावणी उठून दिसत होती. छावणीच्या बाहेरच बजाजीचे अश्वपथक उभे होते. पालख्या थांबल्या. जिजाबाई पालखीतून बाहेर आल्या. जिजाबाईंनी पाहिले, बजाजी हात बांधून उभे होते. मुसलमानी पागोटे, हनुवटीवरची खुरटी दाढी, पायघोळ अंगरखा अशा त्यांचा वेश होता. ते रूप पाहून जिजाबाईच्या मनात कालवा झाली. बळ एकवटून जिजाबाई म्हणाल्या, बजाजी, आज आमची आठवण झाली. बजाजींनी एकदम जिजाबाईंचे पाय धरले. बजाजींच्या अश्रूंनी जिजाबाईंचे पाय भिजत होते. उठा बजाजी, झालं गेलं होऊन गेलं. तुम्ही परत आलात त्यातच समाधान आहे. बजाजींचा आवाज आला. मासाहेब, भीक घाला, उठतो. हे काय बजाजी, सारे पाहतायत. उठा, काय ते सांगा. बजाजी उठले. अश्रू टिपीत ते म्हणाले, मासाहेब, लाख माणसात आपले पाय धरले तर त्यात लाज कसली? आणि लाज राहिली कुठं? मासाहेब, देहानं बाटलो तरी मनानं नाही. मुसलमान म्हणून मला मारू देऊ नका. मी सईचा भाऊ आहे मासाहेब. 5 वर्षांच्या महादजीला ओढीत बजाजी म्हणाले, या निष्पाप पोरक्या पोराचा बाप आहे. काय करू मी? बजाजी स्पुंदून रडू लागले. जिजाबाईंचे नव्हे तर राजांचे आणि पाहणाऱ्यांचेही डोळे भरून आले. जिजाबाई बजाजींच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाल्या, बजाजी, शांत व्हा. तुम्ही आमचेच आहात. आमची माणसं आम्हाला जड नाहीत. आमच्या माणसांची प्रतिष्ठा आम्हाला राखता येत नसेल तर आमच्या प्रतिष्ठेला काही अर्थ नाही. मुसलमान झालात हा गुन्हा तुमचा नाही. राजांची परीक्षा पाहण्यासाठीच कदाचित हा प्रसंग आला असेल. चला, काळजी करू नका. यातून आम्ही मार्ग काढू. जिजाबाईंचे बोलणे ऐकून राजांचे मन भरून आले होते. भारल्यासारखे होऊन ते जिजाबाईंच्या बरोबर डेऱ्याकडे चालत होते. एकांत मिळताच जिजाबाई राजांना म्हणाल्या, राजे, एवढ्यासाठीच हे तीर्थाटन घडवलं वाटतं. आम्हाला पत्ताही लागू दिला नाहीत. राजे नजर टाळीत म्हणाले, मासाहेब, बजाजींना निरोप पाठवला होता, पण ते येतील की नाही याची शंका होती, म्हणून बोललो नाही. राजे, मी थट्टा केली. आमच्याही मनात हा सल खुपत होता. सायंकाळी राजांच्या डेऱ्यात सारे सरदार, ब्राह्मण मंडळी जमली होती. सारी सभा स्थिर झाल्यावर राजे म्हणाले, आमचे मेहुणे बजाजी निंबाळकर बळजबरीनं मुसलमान केले गेलेले आहेत. त्यांना परत हिंदू धर्मात घ्यायची आमची इच्छा आहे. शास्त्री पंडितांनी याचा शांतपणे निर्णय घ्यावा आणि उद्या सकाळी आम्हाला सांगावं. शास्त्री पंडितांमध्ये कुजबूज चालू झाली. सरदार मंडळी आश्चर्याने राजांच्याकडे पाहत होती.
एकदा मुसलमान झालेला परत हिंदू करून घेतला गेलेला त्यांचा ऐकिवातच नव्हता. दुसऱ्या दिवशी पहाटे राजे स्नान करून जिजाबाईंच्या सह देवदर्शन आटपून आले. सभेचा शामियाना सज्ज केला होता. राजे शामियान्यात प्रवेश करते झाले. साऱ्यांचे मुजरे घेऊन राजे उच्चासनावर जाऊन बसले. उजव्या हाताला शास्त्री पंडित उभे होते. डाव्या हाताला सरदार मंडळी उभी होती. त्यातच बजाजीही उभे होते. सभेत चलबिचल झाली. राजांनी पाहिले. शामियान्याच्या मागच्या दारातून मासाहेब येत होत्या. राजे उठले. जिजाबाईंना ते आसनावर घेऊन आले. राजे जिजाबाई आसनावर बसताच सारी सभा स्थिर झाली. राजे म्हणाले, काल आम्ही आमच्या मनीचा हेतू सांगितलाच आहे. आज आम्ही आपला निर्णय ऐकवण्यास उतावीळ आहोत. सांगा. शास्त्री पंडितांच्या सभेत कुजबूज झाली. प्रमुख शास्त्री पुढे झाले. ते म्हणाले, महाराज, बजाजी हे मुसलमान झालेले आहेत. त्यांनी धर्म बदलला आहे. अशा माणसाला परत धर्मात घेणं अशक्य नसलं तरी धर्म रिवाजाला सोडून आहे आणि जे रिवाजाला सोडून आहे ते करणं उचित नाही, असा आमचा एकमुखी निर्णय आहे. त्या निर्णयाने सारी सभा चकित झाली. जिजाबाई बेचैन झाल्या. राजे मात्र शांतपणे बसून होते. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव दिसणारे स्मित जराही ढळले नव्हते. राजे म्हणाले, आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. शास्त्री पंडितांचे चेहरे खुलले, पण ते समाधान फार काळ टिकले नाही. राजे त्याच संत आवाजात बोलत होते. धर्मनिर्णय आम्ही चुकीचा मानित नाही, पण पंडितांनी आता आजवर आचरलेले धर्महीन भाव टाकून देण्याची वेळ आली आहे, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. वयोवृद्ध शास्त्री उद्गरले, धर्महीन? आम्ही? धर्महीन तुम्ही नाही, तुमच्या भावाबद्दल आम्ही बोललो. धर्माच्या कार्यात ढवळाढवळ करण्याची आमची मुळीच इच्छा नाही, पण परिस्थितीप्रमाणे, माणसाच्या बदलाप्रमाणे धर्मही वाढीला लागले आहे. आज यवनांच्या जुलमानं हजारो लोक इच्छेविरुद्ध बाटविले जातात. पावरोटीचा तुकडा विहिरीत टाकून धर्म बदलतो. आमचा मुलूक बरदेस बनतो. पण आपला विशाल हिंदू धर्म त्याची दारं जाणणाऱ्यांना मोकळी, येणाऱ्यांना सदैव बंद. हे किती दिवस चालणार? असंच चालत राहिलं तर हिंदू म्हणून कोणी उरेल काय? एक पंडित उठले, महाराज, आपण राज्याच्या कक्षा बदलू शकता, पण धर्म तेवढा सोपा नाही. तो सोपा व्हायला हवा. राजांचा आवाज तिखट बनला. मुळातच तो सोपा आहे, विशाल आहे. ज्ञानी माणसांना अज्ञानाची चीड आहे. खऱ्या धर्माची त्यांना चाड आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी भगवत धर्माचं खरं स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. अशी प्रार्थना उमटली ती त्याच माणुसकीच्या गहिवरातून. पण ती संन्याशांची पोरं ठरली. त्यांना धर्मात जागा मिळाली नाही. एकनाथांनी विश्वबंधुत्व जाणलं, त्यांना वाळीत टाकलं. आयुष्यभर त्यांचा छळ केला. ते गेले आणि त्यांची देवळं बांधलीत. त्यांची तपश्चर्या कोंडून टाकलीत. माणसाचा दुरावा करणारा धर्म कसला? राजे, हा धर्म सभेचा अपमान आहे. आम्ही धर्मनिर्णय दिला आहे. धर्माचं स्थान आपल्यापेक्षा उंचीवर आहे, हे ध्यानी घ्यावं. धर्माची अप्रतिष्ठा ऐकणं आम्ही पाप समजतो. राजे म्हणाले, शास्त्री बुवा, नाईलाजानं बोलावं लागतं. धर्माची मिरास सांगणाऱ्यांना बुद्धीची धार आहे, पण विवेकाची त्याला जोड नाही, याची आम्हाला खंत वाटते. आजचा धर्म आंधळ्या हत्तीसारखा वावरतो आहे. धर्मानं विकास व्हायचा तिथं त्याच्याच पायी आपलीच माणसं तुडवली जात आहेत. थोडा शांतपणे विचार करा. जेव्हा हिंदूची देवालय भ्रष्ट केली गेली, मूर्ती फोडल्या गेल्या, तेव्हा एक तरी धर्माभिमानी देवळाच्या दारात उभा ठाकला का? तेव्हा धर्माची ही मिरास कुठं गेली होती? सत्तेपुढं शहाणपण चालत नाही राजे, शास्त्री म्हणाले. शास्त्री बुवा, तुम्ही हे सांगता, याकरता धर्माचा दुसरा अपमान तो कोणता? शहेनशाह अकबराच्या मांडीला मांडी लावून काशीच्या पंडितांनी दीनइलाची जन्म घडविला, तेव्हा हिंदू धर्माची प्रतिष्ठा कुठं होती? म्लेच्छांकडून मिळालेलं सुवर्ण नाणं पाण्यानं धुवून घेतलं तर शुद्ध होतं, पण शतजन्माची पातकं एका स्नानानं धुणारी गंगा पश्चातापानं होरपळलेल्या जीवाला धर्मात आणू शकत नाही. शास्त्री बुवा, यात निश्चितपणे काहीतरी गफलत होते आहे.
आपण म्हणता त्याप्रमाणे आम्ही अनुज्ञा दिली नाही तर तर धर्माज्ञेनं याचा निर्णय होत नसेल तर माणुसकीच्या राजाज्ञेनं या गोष्टी आम्हाला करून घ्याव्या लागतील, सक्तीनं. जरूर पडली तर तसंही. जो धर्म सहिष्णुतेनं इतर धर्माकडे पाहतो तो धर्म आपल्या माणसाची उपेक्षा करतो यावर आमचा विश्वास बसत नाही. माणुसकीला विसरणारा धर्मच होऊ शकणार नाही. आम्ही राजधर्माला बांधले गेलो आहो, प्रजेला टाकणं हे आम्हाला जमायचं नाही. शास्त्री पंडित एकमेकांच्याकडे पाहत होते. जिजाबाईंना काही सुचत नव्हते. एक शास्त्री धीराने पुढे आला, म्हणाला, राजे, बजाजी जर प्रायचित्त करायला तयार असतील तर त्यांना धर्मात घेता येईल. जरूर प्रायचित्त घेतील. त्यांनी ते नाकारलं आहे किंवा? राजे निश्वास सोडून म्हणाले, आपण शास्त्री पंडित आहात, आपला अधिकार मोठा, पण समाजाला पारखं झालेलं पांडित्य बाळगलं तर ते नसल्यासारखंच असतं. धर्म हा वाहत्या पाण्यासारखा निर्मळ असायला हवा. समाजाचे डाग धुवायला तो समर्थ हवा. मानवतेच्या धर्माला ज्ञानाचे पायबंद घालून रोखू पाहाल तर ते जमणार नाही. धर्म अधर्म बनायला वेळ लागणार नाही. इंद्राच्या झेंड्याला भगववर्जर म्हणतात. तोच पवित्र ध्वज ज्ञानदेव एकनाथांनी पुढं चालविला. तोच ध्वज आमच्या राज्यासाठी निवडला. मानवतेच्या धर्माची प्रतिज्ञा सांगणाऱ्या या ध्वजाची प्रतिष्ठा तुम्ही राखली पाहिजे. हे काळाचं आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे. सारी सभा राजांनी जिंकली होती. शास्त्री पंडितांची कुजबूज जोरात सुरू होती. सरदारांच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होते. जिजाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू गोळा झाले होते. प्रमुख शास्त्री पुढे झाले. ते म्हणाले, महाराज, बजाजींना धर्मात घ्यायला आमची तयारी आहे. सर्वांनी निश्वास सोडले. राजांना आनंद झाला. ते म्हणाले, शास्त्री बुवा, आमच्या कार्यात आज जी सोबत देत आहात त्याचं विस्मरण आम्हाला होणार नाही. बजाजीच्या सारखे जे जे दुर्दैवी जीव तुमच्याकडे धावतील त्यांना आपलं करून घ्या. श्रद्धेविना धर्म नाही आणि धर्माविना माणूस नाही. राजांनी पंडितांना वंदन केले. मासाहेब उठल्या. पाठोपाठ राजे पण उठले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक पराक्रमाचा आनंद दिसत होता. बजाजींच्या शुद्धीकरणाची तयारी जोरात सुरू झाली. पंचकृषीतल्या समस्त ब्राह्मवृंदाला शास्त्री पंडितांना आमंत्रण दिले. बजाजींनी समाधानपूर्वक प्रायचित्त केले. ग्रह शांती झाली, होम झाले आणि बजाजींचे समारंभपूर्वक थाटाने शुद्धीकरण झाले. लांडे बजाजी पूर्ववत धर्मांत झाले. मोठ्या आनंदाने आणि समाधानाने जिजाबाई राजे पुण्याला आले. अश्वारूढ राजे सायंकाळच्या वेळी पुण्यात शिरले. सोबत बजाजी निंबाळकर होते. दोघांमागून अश्वपथक मंद गतीने येत होते. त्यांच्या मागे शाही मेना होता. राजांनी वाड्यात प्रवेश केला. दाराशी आलेला सकुला उचलून घेतली आणि ते महालात आले. सईबाई महालात उभ्या होत्या. राजे म्हणाले, जाताना आम्ही सांगितलं होतं ना, तुमच्यासाठी अनमोल भेट आणू म्हणून. ती आणली. बजाजी आत या. बजाजी आत आले. सईबाई धावल्या. त्यांनी भावाला मिठी मारली. दोघेही रडत होते. राजे म्हणाले, बजाजी, अशी मायेची माणसं सोडून राणीमाळ फिरू नका आता. आणि राणीसाहेब, तेवढ्यानं आता बजाजीचं पोट भरायचं नाही. गेले 4 दिवस त्यांची शुद्धी होत असता भरपूर हाल झालेत. चांगला मेजवानीचा बेत आखा. रात्री पंक्तीला अपूर्व शोभा होती. रांगोळ्यांनी पाट सजले होते. धुपाचा वास दरवळत होता. राजे, बजाजी, महादजी, नेताजी अशा क्रमाने पंगत बसली होती. दुसऱ्या बाजूला बाळाजी, चिमणाजी ही ब्राह्मण मंडळीची पंगत बसलेली होती. दोन्ही बाजूंचा स्वयंपाक गोड असूनही अलग होता. पंक्तीच्या दोन्ही ओळींमध्ये टेकून चांदीचा पाट ठेवला होता. जिजाबाई आपल्या खास देखरेखीखाली सर्वांना आग्रह करीत होत्या. मोकळेपणी खाणे बोलणे होत पंगत उठली. रात्री राजे आपल्या महलात गेले. बरीच रात्र झाली होती. सईबाई गालिच्यावरून बसून होत्या. राजे येताच त्या उठल्या. झोपायचं होतं. सईबाई काही बोलल्या नाहीत. त्या राजांच्या जवळ आल्या आणि त्यांनी एकदम राजांच्या पायावर मस्तक ठेवले. राजे मागे सरकले. सईबाईंना गडबडीने उठवीत ते म्हणाले, हे काय? आपली अश्रुपूर्ण नजर राजांच्यावर रोखीत सईबाई म्हणाल्या, एवढं मोठं देणं मला कोणी दिलं नव्हतं. पुढे त्यांना बोलवेना. राजांनी त्यांना एकदम मिठीत घेतलं. राजांच्या मिठीत सईबाई अश्रू आवरण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होत्या. सईबाईंना पाठीवर थोपटून
त्यांना सामोरे उभा करीत राजे म्हणाले, आम्हाला तुम्हा बायकांचं काही कळत नाही. दुःखातही रडता, आनंदातही रडता. अजब आहे. राजांच्या त्या आविर्भावाबरोबर सईबाईंना हसू आवरले नाही. राजे मात्र ते तृप्त रूप मनात साठवण्यात गुंतले होते. थंडीचे दिवस होते. राजे नुकतेच पुरंदराहून पुण्यात आले होते. अचानक दादाजी नरसप्रभूंच्या सह कान्होजी आल्याची वर्दी वाड्यात आली. कान्होजी आले. राजांना ते म्हणाले, राजे, अफजल खानाचा हुकूम आला आहे की आम्ही जावळीशी संधान बांधावं, नाहीतर जावळी हस्तगत करावी. कारण तुम्हीच आहात. राजे, पोरक्या झालेल्या जावळी जागीरावर यशवंतराव मोरे दत्तक घातलात. जी गोष्ट आदिलशाहीत अर्ज विनंत्या करून पार पडायची ती तुमच्या अधिकारानं झाली. यात आदिलशाहीचा अपमान नाही. बरं मग? त्याचसाठी अफजल खानाला ही मोहीम आदिलशाहीनं सांगितली. पण खान धूर्त आहे, हुशार आहे. तो जावळीच्या रानात शिरायला भितो. आम्ही दप्तरी का होईना पण पडलो आदिलशाहीचे चाकर. ही मोहीम आमच्यावर ढकलून अफजल मोकळा झाला. मग जावळीवर चालून जाणार? तोच विचार करतो आहे. खान दीर्घद्वेषी आहे, घातकी आहे. आम्हाला ते माहीत आहे. अफजल खानानं महाराज साहेबांच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या हे आम्ही विसरलो नाही, विसरणार नाही. राजे, मी खानाशी वाटाघाटी करून वेळ काढतो, पण खानाशी जावळीच्या चंद्ररावाचं जुगनं होण्याच्या आत जावळीचा गट्टा हलवणं आवश्यक आहे. जावळी आमच्या नजरेत आहे, पण जावळी बिकट आडरानात आहे. आदिलशाही फौजांनीही देखील तिथं मार खाल्ला आहे. आदिलशाही परकी फौज, आपल्याला ती कठीण नाही. तुम्हीच वारस म्हणून जावळीच्या गादीवर बसवलेला यशवंत मोरे आज चंद्रराव म्हणून बळजोर झाला आहे. तो कुणाला जुमानीत नाही. प्रथम समुच्चारानं घेऊ, जमलं नाही तर नाईलाज आहे. कान्होजी राजांचा निरोप घेऊन गेले आणि राजांचे रामोशी हेर जावळी खोऱ्यात फिरू लागले. मोऱ्यांचा जुलमी राजवटीच्या बातम्या राजांच्या कानावर येत होत्या. त्याचबरोबर राजांचे लक्ष पुरंदरवर होते. पुरंदरवरचे बांधकाम पुरे होत आले होते. सकाळी राजे आपल्या महालात बसले होते. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच राजे सज्जात गेले. बजाजी निंबाळकर आपल्या तुकडीनिशी आले होते. बजाजी वाड्यात आले. राजे बजाजींची वाट पाहत होते. बजाजींचे शुद्धीकरण झाल्यापासून बजाजी महादजींचे लग्न ठरविण्यात गुंतले होते. मुलगी पाहण्यासाठी बजाजी जुन्नरला गेले होते, एवढेच राजांना कळले होते. बराच वेळ गेल्यानंतर बजाजी राजांच्याकडे आले. या बजाजी, तुम्ही आल्याचं मगाच आम्ही पाहिलं. मासाहेबांच्या दर्शनाला गेलो होतो. तुम्ही मासाहेबांची खाशी माणसं, तुमच्यावर आम्हाला राग करता येत नाही. बजाजी त्या थट्टेनेही कळवळले. ते म्हणाले, असं समजू नये राजे, आम्हाला दोन्ही पाय एकच. तुमच्यामुळं माझा उद्धार झाला. पुन्हा मनसात आलो. तुम्ही स्वैरिक ठरवायला गेला होता ना? राजांनी विषय बदलला. जी. मग महादजीचं लग्न ठरलं? जी नाही. का? मुलगी बरी नाही? तसं नाही महाराज, मुलगी पसंत होती, पण त्यांनाच स्वैरिक मान्य झाली नाही. राजे गंभीर झाले. त्यांनी विचारले, का? बजाजी खाली मान घालून उभे होते. निखळलेली आसवे गालावरून वाहत होती. राजे गडबडीने उठले. बजाजींच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, बजाजी, हे काय? एक स्वैरिक मोडली म्हणून मुलाच्या बापाच्या डोळ्यात अश्रू? पुसा ते डोळे बजाजी. असल्या 56 नवऱ्या महादजीला मिळतील. बजाजी अश्रू टिपीत म्हणाले, नाही राजे, इतकं सोपं नाही ते. आपण मला धर्मात घेतलं, पण माझ्याशी स्वैरिक बांधायला कोणी धजत नाही. राजे विचारात पडले. त्यांना काही सुचत नव्हते. त्याच वेळी जिन्यावर पावले वाजली. बजाजी सावरून उभे राहिले आणि दारातून सखूबाई आबासाहेब बनत धावत आली. हिरवा परकर, हिरवी चोळी घातलेली सकू बजाजींना पाहून दारातच थबकली. राजे हसले. म्हणाले, कोण? आमच्या सखूबाई. या आत या, लाजू नका. निंबाळकर मामांच्या पाया पडलात की नाही? सकू आत आली. ती बजाजींच्या पाया पडली आणि झटकन राजांना बिलगत म्हणाली, आबासाहेब काय म्हणता? अक्कासाहेब, राजांनी तिला कुरवाळत विचारले. जावा, अशानं आम्ही बोलणार नाही. सकूची समजूत काढत राजे म्हणाले, तुम्ही बोलला नाही तर आमच्या बरोबर बोलणार कोण? काय हवं होतं अक्कासाहेबांना? सकूने एक वार बजाजींच्याकडे पाहिले आणि एकदम राजांच्यावर नजर वळवून ती म्हणाली,
आम्हाला बाहुली पाहिजे. मुळीच मिळायची नाही, राजे म्हणाले. सकूने राजांच्या कुशीत तोंड लपवले. तिचा चेहरा हाती धरून तिच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, आता आणायचा तो बाहुला. तीच चिंता आम्हाला लागली. बजाजी ही आमची सकू. तुम्हाला सून म्हणून चालेल? बजाजी थक्क झाले. त्यांचे डोळे विस्फारले गेले. ते उद्गारले, महाराज, आम्ही खरंच विचारतो, ही सून चालेल? बजाजींच्या सर्वांगाला कंप सुटला होता. त्यांना उन्मळून हुंदका फुटला. एकदम पुढे होऊन ते राजांचे पाय धरीत असता राजांनी त्यांना एकदम जवळ घेतले. मिठी मारीत राजे म्हणाले, हे काय बजाजी, आता तर तुम्ही आमची बाई. सकुबाईने ते ऐकले मात्र एकदम लाजून ते तिथून पळाली. महाराजांच्या हास्यात बजाजी सामील झाले. अश्रू टिपून बजाजी म्हणाले, राजे, तुमचं मन फार मोठं. थांबा बजाजी, तुम्ही खाली सदरेवर जा. खाली जाताच आहात तर तुमच्या बहिणीला वर पाठवून द्या. बजाजी समजले. ते खाली गेले. थोड्याच वेळात सईबाईंनी महाली येताच विचारले, एवढ्या तातडीनं बरं बोलवलंत? तसंच जरुरीचं काम होतं. आता कुठली मोहीम काढलीत? सईबाईंनी विचारले. मुलीच्या बापाला मुलीच्या लग्न इतकी अवघड मोहीम कुठली? कुणाचं लग्न? आपल्या सकूचं. हुडकूनही मिळणार नाही असं सुरेख स्थळ आलं आहे. मग ठरवून टाकावं, मला काय विचारायचं? पहा, नंतर तक्रार कराल. बिलकुल नाही. ठीक आहे, ठरवून टाकू. सईबाई पुढे येत म्हणाल्या, पण स्थळ सांगा ना. पाहिलं? अडलात ना? मुळीच नाही, सईबाई निश्चयाने म्हणाल्या. पण त्याचा अर्थ स्थळ समजू नये असा थोडाच आहे. फार चांगलं स्थळ आहे. बजाजींच्या महादजीला सकू निश्चित केली आहे. सईबाई राजांकडे पाहतच होत्या. त्यांना शब्दही फुटत नव्हता. राजांनी विचारले, का स्थळ पसंत नाही? एक विचारू का? विचारा ना. हे सारं माझ्यासाठी म्हणूनच करता का? सई, तुझ्यासाठी करीत नाही, तुझ्यामुळं करायला बळ येतं. मग ठरवू ना. आपण करता आहात, विचारानं कराल याची मला खात्री आहे. तुमच्या करणीनं माझंही सोनं होऊन जाईल. सकूचं कल्याण होईल. सई, हीच माझी अपेक्षा होती. राजे जवळ येत असलेले पाहताच सईबाई म्हणाल्या, जाते मी. मासाहेबांनी पुलाव्याची जबाबदारी आम्हा दोघींवर टाकली आहे. धाकट्या बाई एकट्याच आहेत. सईबाई निघून गेल्या. राजे समाधानाने मागे वळाले. बजाजीचा आनंद मनात मावत नव्हता. दिसेल त्या सरदारांना ती बातमी सांगत होते. साऱ्या महालात ही बातमी वावटळीप्रमाणे पसरली. 2 प्रहरी जिजाबाई झोपल्या होत्या. पलंगाशेजारी धाकट्या राणीसाहेब सोयराबाई बसल्या होत्या. सोयराबाईंनी ही बातमी जिजाबाईंना सांगितली. जिजाबाईंचा विश्वास बसेना. त्या सोयराबाईंना म्हणाल्या, पण सुनबाई, कुणी सांगितलं तुला? साऱ्या महलात पसरली ही बातमी. जिजाबाई उठत म्हणाल्या, काय म्हणावं या शिवबाला. काही वेळा फारच करतो. छे, हे शक्य नाही. जिजाबाई उठल्या. हुजऱ्याकडून त्यांनी आपण राजांच्या महाली येत असल्याची वर्दी पाठवली. जिजाबाई महाली गेल्या. राजे वाट पाहत होते. मागे सईबाई उभ्या होत्या. जिजाबाई आत येताच राजे म्हणाले, मासाहेब, आपण आज्ञा केली असती तर आम्ही खाली आलो असतो. राजांच्यावर नजर रोखीत जिजाबाई म्हणाल्या, राजे, ह्या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट आमच्या कानावर घालून केली जाते असा आमचा समज होता. तो खराही आहे. राजे म्हणाले, तसं असतं तर आम्हाला न विचारता सकुबाईंची सोयरीक जमवली नसती. मासाहेब, आपल्याच आज्ञेनं आपले बजाजी परत आपल्यात आले. आम्हाला वाटलं होतं हे ऐकून आपल्याला आनंद वाटेल. जिजाबाईंना काही उत्तर सुचेना. त्या म्हणाल्या, महादजीचं लग्न ठरवायचं तर आपल्या पदरी अनेक मानकरी होते. कुठेही त्याची सोयरीक जमवली असती. कुठेही जमू शकतं तर आमच्या सकुशी का जमू शकत नाही? सांगा मासाहेब, राजांनी विचारले. पण जरा विचार. कसला विचार? सईबाईंच्याकडे वळून जिजाबाईंनी विचारले. आणि तुला हे पसंत आहे? सईबाईंनी मान खाली घातली. जिजाबाई समजल्या. राजे जिजाबाईंच्याकडे पाहत होते. जिजाबाई काही बोलल्या नाहीत. जिजाबाईंच्या नजरेला नजर भिडताच आजवर ज्या राजांची नजर पायाकडे वळत असे तेच राजे स्थिर नजरेने जिजाबाईंकडे पाहत होते. जिजाबाईंची नजर मात्र वळली होती. राजे म्हणाले, मासाहेब, सांगा ना. म्हणा, बजाजी बाटलेले आहेत. त्यांच्या घरात आपली मुलगी द्यायला ते काबिल नाहीत आणि म्हणूनच सकुला दिलीत. जिजाबाईंनी विचारले, तिची निवड का केलीत? कोणी विचारणार नाही म्हणून?
कोणी विचारणार नाही म्हणून नव्हे, ती आपली लाडकी आहे. सखूबाई आपल्या लाडक्या आहेत म्हणून त्यांची या मोठ्या जागी निवड केली. असं मोठं घराणं हुडकूनही सापडणार नाही म्हणून निवड केली. शिवबा राजे भारल्यासारखे बोलत होते. मासाहेब, नुसती धर्मात घेऊन माणसं आपली होत नाहीत. त्यांना आपलं म्हणावं लागतं, आपलं करावं लागतं, त्यांना विश्वास द्यावा लागतो. बजाजी आपले आप्तस्वकीय जुलुमानं परधर्मात गेले. त्याचं दुःख तुम्हाला झालं. त्यांना आपण धर्मात घेतलं, पण त्यानं काय झालं? एकाही जागी महादजीची सोयरीक जमेना. मुलाचा बाप असूनही सोयरीक मोडली हे सांगत असता त्यांची काय स्थिती झाली हे मासाहेब आपण पाहिलं नाही. त्या माणसाला धर्मात घेतलं, आता त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही. माणुसकीला ते शोभणार नाही. मासाहेब, हे तुम्ही काय करायला हवं? जिजाबाईंनी श्वास घेतला. त्या हसून म्हणाल्या, राजे, क्षणभर गोंधळ झाला होता खरा. तुम्ही म्हणतात ते खरं आहे. मासाहेब, आम्हाला ते माहीत होतं. राजे आनंदाने म्हणाले. राजानं पाडलेल्या नव्या वाटा राजरस्ता बनायला वेळ लागत नाही. थोडी कुजबूज होईल, वाद होईल, पण आपोआप हा मार्ग रुळेल. महादजी चांगला आहे. आपल्या तोलामुलाचं, कुळाशिलाचं ते घराणं आहे. आम्हाला हे मनापासून पटतं. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, कैक वेळा तुझी दृष्ट काढून टाकावी असं वाटतं. मनाच्या साऱ्या शंका तुझ्या 4 बोलांनी नाहीशा होतात. मग चांगल्या कामाला उशीर का? मासाहेब, वधूपक्ष आपला आहे. मोठ्या थाटामाटात आपल्या सखूबाईचं लग्न व्हायला हवं, अशी तुमच्या राणीसाहेबांची इच्छा आहे. दुसऱ्या दिवसापासून सखूबाईच्या लग्नाची तयारी सुरू झाली. निमंत्रणे पाठवली गेली. राजांचे सारे सरदार मावळे पुण्यात गोळा झाले आणि सखूबाईचा विवाह मोठ्या ऐश्वर्यात पार पडला.